आता जर इम्पोर्ट एक्सपोर्टचा आपण म्हटलं व्यवसाय करायचा ठरवला तर म्हणजे असे टॉप 3 देश कुठले आहेत की जिथे जास्त रूल्स रेग्युलेशन्स नाही आहेत, सोपं आहे मला एक्सपोर्ट करणं? एनी अंडर डेव्हलप्ड ऑर डेव्हलपिंग कंट्री. लोक सगळ्यात मोठी चूक करतात की लोक डेव्हलप्ड कंट्रीजकडे जातात, US, युरोप हे मेजर टार्गेट करतात. पण मला असं वाटतं की पहिले ज्या अंडर डेव्हलप किंवा डेव्हलपिंग कंट्री आहेत तिकडे चुका करून घ्याव्या, की तिकडे काही चुका जरी झाल्या. कुठल्या साधारण कंट्रीज? आफ्रिकन कंट्रीज झाल्या. आफ्रिकन कंट्रीजमध्ये एंट्री खूप इझिली पॉसिबल आहे. एशियन कंट्रीज आहेत बऱ्याचशा, तिकडे एंट्री करा. अल्टिमेटली इट इज अबाउट जनरेटिंग रेव्हेन्यूज. आणि तो एक स्टॅम्प लागणं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एक्सपोर्टर आहात. एकदा बांगलादेश, समजा तुम्ही बांगलादेशला एक्सपोर्ट केला असेल, अगदी तर बांगलादेशला तुम्ही एक्सपोर्टर, युअर एक्सपोर्टर. त्याच्यानंतर तुम्ही US मार्केटमध्ये जाताय, त्यामुळे तुम्हाला अगदी एक प्रोसेस पूर्ण माहिती असते. काय चुका होऊ शकतात, काय होऊ शकतं, ते तुमचं एक पूर्ण ती प्रोसेस, यू हॅव गॉन थ्रू दॅट प्रोसेस. पण जर डिरेक्टली तुम्ही समजा पहिला स्टेट US ला करताय तर US मध्ये नॉर्म्स ऑलरेडी स्ट्रिक्ट आहेत आणि त्यात बेसिक गोष्टीमध्ये जर चुकलात तुम्ही तर तुम्ही कदाचित ब्लॅकलिस्ट होऊ शकता, बॅन होऊ शकता. सो बेटर ट्रायल एरर जो आहे तो पूर्ण डेव्हलपिंग अँड डेव्हलप कंट्रीजमध्ये करावा आणि नंतर मग डेव्हलप कंट्रीजमध्ये जावं. पण आजच्या तारखेला मला विचाराल तर डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जास्त बिझनेस आहे दॅन डेव्हलप्ड कंट्रीज. कारण डेव्हलप कंट्रीजमध्ये ऑलरेडी सगळेजण जाऊन बसलेले आहेत. डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये लोक अजून एक्सप्लोर करतायत, सो ते मार्केट इझी आहेत एंटर करायला. आणि मग आपल्याकडे एक्सपोर्ट करणाऱ्याला काही विशेष सवलती आहेत का इंडियन गव्हर्नमेंटच्या? इंडियन गव्हर्नमेंटच्या 2 सवलती आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता त्या गव्हर्नमेंट तुम्हाला इन्सेंटिव्ज देतं. आणि हे इन्सेंटिव्ज अगदी 5% पासून 20% आहे. म्हणजे तुमचा 1 लाखाचा कंटेनर समजा 1 लाखाचा कन्साइनमेंट जात असेल, त्या 1 लाखामध्ये तुमचं प्रॉफिट ₹1 असो किंवा 99,000 रुपये असो, जर गव्हर्नमेंटने सांगितलं 10% मार्जिन तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे तर 10,000 रुपये तुम्हाला मिळणारच आहेत. अच्छा. सो ते एक आहे इन्सेंटिव्ह. दुसरं आहे ते म्हणजे ECGC नावाचं एक बॉडी आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, जे तुम्हाला एक्सपोर्ट करण्यापूर्वी तुम्ही त्या बायरबरोबर काम करा की नका करू हे सांगतं, की तो जेन्युइन आहे की नाही आहे. हे लोकल बिझनेसमध्ये होत नाही. आणि एक्सपोर्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे करा, आणि एक्सपोर्ट केल्यानंतर समजा त्या माणसाने पैसे बुडवले तुमचे, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला त्याचे 90% पैसे परत करते. हो हो. विच इज अननोन टू पीपल हु आर ऑलरेडी इन एक्सपोर्ट्स. मी तोच एक पुढचा प्रश्न विचारणार होते की मी केलं एक्सपोर्ट आणि मला पैसेच नाही आले तर काय? सो एक फॅक्टर, एकदा ॲडव्हान्सवरती काम करा. ॲडव्हान्सवरती देतात लोक ॲडव्हान्स? हो, माझ्याकडे पहिल्यांदा ट्रेड करणाऱ्या लोकांना 100% ॲडव्हान्स मिळालेले आहेत. कारण आय हेल्प देम टू सेटअप दॅट सिस्टम्स. की तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर जेन्युइन वाटणं इम्पॉर्टंट. ते जेन्युइन कसं वाटावं, त्याच्या पूर्ण सिस्टम्स, त्यांचे डिजिटल फुटप्रिंट्स क्रिएट करणं, आय ट्रेन देम फॉर दॅट. आणि त्याच्यानंतर पण मग काही लोक म्हणतात आम्ही 70% ॲडव्हान्सवरती करतो, काही 30% नंतर करू. सो दॅट डिपेंड्स ऑन द बायर टू सेलरचं जे आहे ते. पण 100% ॲडव्हान्स मिळतात. अगदीच असं बऱ्याच वेळा होतं की बायर जेन्युइन आहे आपल्याला कळतं आहे, तर मग त्या केसमध्ये ECGC व्हेरीफाय करून घ्यायचं. ECGCला सांगतात त्यांच्यावर काम करा की नका करू. ECGCने सांगितलं तर मग काहीच प्रॉब्लेम नाही करा, कारण गव्हर्नमेंट अशी तुमची जबाबदारी घेते पेमेंटची. आणि ई-कॉमर्सवर कसं काय जायचं? ई-कॉमर्स हा एक खूप अनएक्सप्लोर्ड बिझनेस आहे आपल्याकडे राहणार मराठी मार्केटमध्ये. ई-कॉमर्सपेक्षा मी तर सांगेन पहिले ज्यांच्याकडे पैसे नाहीच आहेत ना बिझनेस चालू करायला, त्यांनी ड्रॉप शिपिंगमध्ये बिझनेस चालू करावा. ड्रॉप शिपिंग म्हणजे काय, तर समजा मला हा पेन सेल करायचा आहे, ह्या पेनचा मॅन्युफॅक्चर आहे, मी त्या पेनच्या मॅन्युफॅक्चरकडे अप्रोच जात होतो, त्याला सांगतो की बाबा तो पेन तुझ्याकडेच ठेव, मला फक्त त्याचे फोटोग्राफ्स आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स दे. ते स्पेसिफिकेशन घेऊन मी माझं एक ऑनलाईन स्टोअर क्रिएट करतो. ॲमेझॉन, ई-कॉमर्स, मेशो, जे काय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे मी पोस्ट करतो, त्याचं मार्केटिंग करतो, सेलिंग करतो. ऑर्डर जनरेट झाल्यानंतर पहिले पैसे माझ्याकडे येतात. समजा मी हा पेन 4,000चा पेन आहे, मी त्याच्याकडनं 3,000ला घेतला, मी 4,000ला सेलिंग ठेवलं, 1,000 रुपये माझे मी काढून घेतो, 3,000 रुपये त्याला ट्रान्सफर करतो, 3,000 रुपये त्याला मिळाल्यानंतर तो ती शिपमेंट डिलिव्हर करतो. पण ते ट्रेडिंग झालं मग? हा ट्रेडिंगच आहे, पण ई-कॉमर्स थ्रू. सो इथे मला इन्व्हेस्टमेंट काहीच नाही लागली अदर दॅन माय मार्केटिंग कॉस्ट, जी मी अगदी दिवसाचे 100 रुपयाप्रमाणे मार्केटिंग करू शकतो. कुठे करायचं मार्केटिंग? समजा तुम्ही ॲमेझॉनवरती करता तर ॲमेझॉनचे इंटरनल अल्गोरिदम सेट आहेत, त्याच्यावरती करू शकता, किंवा तुम्ही व्हॉट्सअप मार्केटिंग करू शकता, मेटा मार्केटिंग करून लोकांना तुमच्या त्या ॲमेझॉनच्या स्टोअरवरती डायव्हर्ट करू शकता, सोशल मीडियावरती. सो ही सुरुवात असू शकते. आणि ई-कॉमर्समध्ये लोकांना असं वाटतं की मोठे बिझनेस बनत नाहीत. अनेक ब्रँड्स आहेत जे मला माहिती आहेत 500-500 करोड रुपये वर्षाला रेव्हेन्यू करतात. म्हणजे अगदी एक परफ्यूमचा ब्रँड आहे बेला विटा नावाचा, त्यांनी वर्षाला 250 करोड रुपयाचा रेव्हेन्यू केला ई-कॉमर्स सेलिंग करून. बोट कशावरून उभं राहिला, ई-कॉमर्सवरून उभं राहिला. नायका ई-कॉमर्स बिझनेस आहे.
शुगर कॉस्मेटिक ई कॉमर्सवरती उभं राहिलेलं आहे. सो ई कॉमर्सवरतीच हे सगळे मोठे झाले, नंतर यांचे फिजिकल स्टोअर्स आलेले आहेत. सो ई कॉमर्समध्ये स्कोप्स आहेत करायला. ओनली थिंग इज अगेन राईट प्रोडक्ट विथ राईट मार्केटिंग, हे इम्पॉर्टंट आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.